हॅलो गाईज, माय नेम इज शिवानी आणि आज माझा बड्डे आहे. सो मी आत्ता व्लॉग स्टार्ट करते. इथं बसली आहे पूनम. मी तुम्हाला फ्रेंड साईज इकडून दाखवते कारण अंधार पडतो आहे आणि आज माझा बड्डे आहे. सो तुमच्या सर्वांचे विशेष माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. सो त्याबद्दल थँक्यू. आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू. मॅडम आलेत आणि स्नेहा ही पूनमची फ्रेंड आहे, म्हणजे माझी पण झाली आता. आणि इकडे तिने गिफ्ट आणलेत बघा तुम्ही. आणि मला म्हणाली ह्या वर्षीचं गिफ्ट मी खूप स्पेशल देणार आहे तुला, पुढच्या वर्षी कदाचित तू लग्न होऊन जाशील त्यावेळेस तुझा बड्डे स्पेशल करूयात. सो हे गिफ्ट आणलेत, आपण ते गिफ्ट पण पाहूयात. आणि म्हणे मी खूप तयारी केली 15 दिवस आधीच. तुमचा फोन व्हायचा तेव्हा ती मला हीच गोष्ट सांगायची, शिवडे मी लई मेहनत घेतली तुझ्या गिफ्टला, लई मेहनत घेतली. सो आता आपण ते ओपन करूयात, पाहूयात आणि हा बड्डेचा ब्लॉग आपण एन्जॉय करूयात. फॅन्टसी आवडतं. म्हणजे गेले 8 ते 10 वर्षात जेवढ्या गोष्टी आवडतात तेवढ्या गिफ्ट मध्ये आहेतच प्रत्येक. ते गिफ्ट दिले मला तू. वाच ना एक वाच. अच्छा, यू आर माय फेवरेट कार्टून. फोटो पण लावलाय आणि हे पण फोटो दोन कसं काय ते उलट झालं असेल. नाही पडलाय तो फोटो. आणि किचन दिलंय. लिप बाम फॉर यू. लिप बाम दिला ना. हा तेच फेविस्टिक म्हणून लिप बाम. त्यानंतर हे पण आवडतं, तुला माहिती आहे मला. अरे वाच ना त्याच्यावर सुद्धा. यू आर माय लिटिल हर्ट. ओके. आफ्टर मेडिकल व्हेन यू गो टू मीट हर डोंट गो एम्प्टी हँडेड. ओके, हे पण छान आहे. एकूण एक गोष्ट दिली मला आवडणारी. आणि थँक्यू व्हेरी फॉर टेकिंग केअर ऑफ मी. वाच ना ते मिनिंग आहे ना. थँक्यू व्हेरी मच. फॉर टेकिंग केअर ऑफ मी. पण ऍक्च्युली तीच माझी केअर खूप घेते, माझ्यापेक्षा जास्त. आय लव्ह यू सो मच. हे माय चोकोपाय. यू आर माय फेवरेट स्पार्कल. हे पण हिचं पण ठेवलेलं का दिवाळीचं. त्याच्यानंतर वेन हॅव गॉट काय केमिस्ट्री जमत नाही. वी हॅव गॉट ग्रेट केमिस्ट्री. हा, ग्रेट केमिस्ट्री. देन यू आर माय विक्स वेन आय एम सिक. मला सर्दी असते नेहमी, सर्दीचं दिन दिले. यू आर माय डेली डोज ऑफ स्वीटनेस डेअरी मिल्क. तो आपला 12 झेरॉक्स मारली काय? कलर प्रिंट केला पाहिजे. वेन आय सी यू माय माइंड इज फ्यूज. शी विल हँडल एव्हरी सिच्युएशन बट शी विल क्राय फर्स्ट. येस, डेफिनेटली मी हँडल करते, पण मी त्याच्यावर खूप रडते. डिअर 2016 दही शक्कर खाऊन ये प्लीज. ओके. देन अवर फ्रेंडशिप जस्ट लाईक किटकॅट. येस, किटकॅट सारखीच आहे आमची मैत्री. तुटक असं मध्ये आम्ही माझ्यासारखं करत असतो. यू गिव्ह फ्रेशनेस इन माय लाईफ लाईक सेंटर फ्रेश. यस. देन यू आर माय कम्फर्ट झोन. स्नेहा, मी, गौरी, आमचा ग्रुप. दाजी पण आता ह्यात फक्त गौरीची दाजी नाही, म्हणजे ती मॅरिड आहे. पण माइंड पुढे त्याला नेक्स्ट फोटोमध्ये आपण ते बघूयात आल्यावर पुन्हा. सम पीपल आर ह्युमन मेडिसिन. यू स्पेंड अँड अर विथ देम अँड एव्हरीथिंग फील्स बेटर. स्नेहलच्या लग्नाला मी नव्हते फक्त, त्याच्यामुळे तिने हे पण दिले मला. फ्रेंडशिप विल एव्हरीथिंग बेटर. यू अँड मी. माझा तिचा फोटो आणि इथं बघा तिनं बँडेज लावलंय. ठीक आहे. यू आर माय जेम इन माय लाईफ. काय पुनमची क्रिएटिव्हिटी. मी अशा गोष्टी करायची बरं का. आणि पहिल्यांदा मला अनएक्सेप्टेड तिच्याकडून सगळं. मंथ ऑफ टू शेड वन ऑफ गिव्ह होप न्यू विशाल भेटायला अनदर गोल मेमरी. विशाल, मी आणि पूनम बेस्ट फ्रेंड आमचा. बर्थडे डिसेंबर मेन तो मेरी रसमलाई का बर्थडे. डिसेंबर में. येस, इथं स्माइली लावली तिने माझ्या बर्थडेला. असली दिवाळी का पटाका तो अंदर है. मिरर दिलाय, छान दिसते. देन जॉब मनी फॅमिली विथ सम सेम पीपल यू वन्स टॉक अबाउट. असाइनमेंट कॉलेज लेक्चर में खूप रिलेटेबल. गर्ल्स डेट आर व्हेरी फेवरेट. जस्ट ड्रेसिंग अप, गोइंग टू cafes, taking picture and taking about life, having your own money as a girl and being able to afford anything you want. This biggest flex. We were so excited to become adults, but look at us now, tired, lost, confused. Now we're thinking लहानपण मस्त होतं यार. राईट, लहानपण खूप मस्त होतं यार. थँक्यू पुन्हा. बटन चालू कर ना. लाइटिंग आहे ना, त्याला पण लाइटिंग लावले. लाईक मनाला लाइटिंग मनाला लाइटिंग. कुठे एवढ्याच्याकडे मला तुला की गणपती जेव्हा पण आम्ही कुठे पण जाऊ, पहिलं पाणीपुरीचा ठेला मी आणि पूनम. ठरलेली गोष्ट आहे, विषयच खोले बाबा. सगळ्या आवडणार गोष्टी तुम्हाला. बॉबी दाल फंटसी. ते कुछ खट्टा मीठा हो जाए. म्हणजे चॉकलेट असते, पेरूचे चॉकलेट. राईट.
माय सिक फ्रेंड फॉर यू. आता मेडिसिन वगैरे असेल ना काहीतरी. सर्दीचंच असेल ते पण. सर्दी माझ्या जन्मात जात नाही कधी. हे लिप बामसाठी दिलं असेल तिथं. हे सर्दी आणि हे पण लिपसाठीच मला माहिती आहे. ती फार्मासिस्ट आहे ना काही. आणि ह्याच्यावर दिलंय मला खरं आणि त्यांनी लिहिलंय डोंट इट दिस मच इज माय टू मच फेवरेट. बापरे पाठीवरची पण खाऊ नको. दिलं म्हणजे खाणार आता. येस इंडोजा पण मला आवडतं. मी तिची लहानशी मैत्रिणी ऑब्विसली. आणि हा क्लच जो काय माझ्या टॉपवर मॅच झाला भारीच. आणि बघा लाइटिंग खाली काय दिलं आता. मी अजून खाते. मी त्या दिवशी पण खाल्ल्या चिंच आत्ताच परवा दिवशी खाल्ल्या. हे हजमोला ऑब्विसली हे तिच्यासोबत असं 8-10 वर्षात मी गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे तिला एक गोष्ट काही नोट डाऊन करून ठेवलेली काय सगळं दिलंय तिने मला. खूप छान गिफ्ट दिलंय. थँक्यू यार. रोना आल्या घरी तो. थँक्यू सो मच. पण जेव्हा पण रड नाही तेव्हा मला स्नेहल, पूनम आणि सिया ह्या 3-4 माझ्या मैत्रिणी त्याच आठवतात आणि त्यांच्यासोबतच मी माझं मन मोकळं जाते नेहमी. सो थँक्यू पूनम. स्पेशल केला माझा बड्डे ह्यावेळेस कारण ह्या 2-3 बड्डेला 2-3 वर्ष मी खूप रडली आहे. तर ह्यावेळेस बघा आणि 13 विषयाचं पण छान केलं आणि एन्जॉय करतो. आमचं असं होतं दरवेळेस दोघींच्या बड्डेला काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालूच असायचं. खूप हेक्टिक असायचं पण दरवेळेस सावरून घ्यायचो. वाव शिवाणीवरून तिनं भरपूर गोष्टी गिफ्ट केल्यात मला. अगं पूनम काही अख्खं पेमेंट घालवले काय माझ्या बड्डेला. किती सुंदर आहे. मला जे आवडतं ते सगळ्या गोष्टी दिल्या तिनं. वा हे पण तिला माहिती मला आवडतं. वाव छान आहे. सगळ्यावरती नाव टाकून आतमध्ये गिफ्ट केले. किती दिवसांची हिनं लाईफ मध्ये असलं कधी केलं नसेल. फर्स्ट टाइम माझ्यासाठी केले नाही एवढं. म्हणजे दोघी सगळे मला दोघी केलं करून जायचं काय एवढी छान गिफ्ट दिले. आता मी तुम्ही बोलू वा तिला माहिती मला चिप्स आवडतात ओनियन चिप्स. मी अजून सांगते पेन्सिल बॉक्स आणि चॉकलेट्स पण दिले असते. त्या गिफ्ट करून मी गेस्ट करते पेन्सिल बॉक्स आणि ते पेरूचं वगैरे चॉकलेट चिंचेचं चॉकलेट असं काहीतरी असेल. छान हे पण गिफ्ट. आता बंद करू आता फोन बंद. आम्ही आता गिफ्ट्स खोलून हे तरी खातोय स्नॅक्स. चला बाय. अशा प्रकारे आमची छोटीशी पार्टी आहे. बडी पार्टी करेंगे हम बाद में. पण पूनमचे गिफ्ट मला खूप आवडलेत. खरंच थँक्स ब्रो. तूच रे तूच शेवटी भांडणामध्ये काय होते पण तूच. वहिनी इकडे बघ. कोणाचा बर्थडे चुहा तुझा. ते कोणाचा बर्थडे मग हॅपी बर्थडे कोण करणार. हॅपी बर्थडे बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हो हो हायलाइट करते तुमचं हायलाइट. लाडक्या भावाची लाडकी बहीण. हो नाही कोणता काढला तुम्ही बसला काढला नाही काढला. हे चार ना दिला तुला तिला चारला का नाही. थांबू का वेळ. माझा बर्थडे सेलिब्रेट झाला आहे तो खूप छान झाला आहे. सो खूप हॅप्पी आहे मी.
सो आपण हा आपला ब्लॉग इथेच एंड करूयात. बाय गाईज. थँक्यू सो मच. मला खूप बर्थडे विशेष आले. सर्वांनी खूप छान विशेष केले आणि तुमच्या सर्वांचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचले. सो थँक्यू सो मच वन्स अगेन मला विश केल्याबद्दल. आणि सो भरभरून तुमच्याकडून मला प्रेम भेटले, भरभरून शुभेच्छा आल्यात बर्थडेच्या, भरभरून विशेष आल्या. थँक्यू सो मच गाईज. बाय.